राज्यसेवेच्या फर्स्ट आन्सर की नुसार ज्या मुलांचा स्कोर काठावर आलेला आहे त्या मुलांच्या समोर सध्या एक प्रश्न निर्माण झालाय की राज्यसेवा मेन्सची तयारी करू की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणाऱ्या कंबाईन पूर्वची तयारी करू. कारण आताची राज्यसेवा शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची एक्झाम आहे, त्यामुळे त्यांना ही संधी सोडायची नाहीये. परंतु जर दुर्दैवाने निकाल नाही आला तर मग कंबाईन पण हातात जाणार. मग त्याच्या एक सगळ्यात चांगला सुवर्ण मध्ये काय आहे तर तुम्ही राज्यसेवेसाठी मेन्ससाठी जे सब्जेक्ट आहेत आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षा आहेत त्यांना फोकस करा. म्हणजे तुम्ही राज्यसेवा मेन्सचा HRDचा पेपर करू नका. लँग्वेज पेपरचा तुम्ही या 20 दिवसामध्ये हात लावू नका. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स अँड टेक, करंट अफेअर्स आणि वेळ मिळाला तर गणित बुद्धिमत्ता याची तयारी ठेवली तर याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा मेन्सला सुद्धा होईल आणि कंबाईनच्या प्रीला सुद्धा होईल. अशा प्रकारे प्लॅनिंग करा. अजिबात कन्फ्युजन मध्ये राहू नका. HRD जो थर्ड पेपर आहे तुमचा आणि लँग्वेज पेपर्स याला बिलकुल हात लावू नका. कंबाईनला आणि राज्यसेवेला मेन्सला असणारे सिलेक्टिव्ह सब्जेक्ट निवडा आणि त्याच्या अनुषंगाने तयारी करा. तुमचा 100% फायदा होईल. थँक्यू.